भाजपच्या विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला, देशाचा अर्थसंकल्प. या संकल्पाचा उदो किंवा या संकल्पाचं स्वागत किंवा हा संकल्प किती चांगला आहे, भाजपच्या व्यतिरिक्त कोणीही तशी पोचपावती दिलेली नाही. सगळ्यांनी हा कसा रेवड्या वाटणारा संकल्प आहे किंवा केवळ याच्यामध्ये कशी भाषणबाजी आहे किंवा त्याच्यामध्ये केवळ आणि केवळ युवकांसाठी किंवा देशातल्या प्रत्येक नागरिकांसाठी काय वाढून ठेवलेलं आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा उहापोह झालेला आहे. मित्रांनो, खरं या बजेटमध्ये नेमकं काय आहे हे समजणं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य ठरते. परंतु अर्थसंकल्पाच्या कोसू दूर असणारा हा समाज आणि अर्थाशी अर्थी नातं नसणारा, कुठलंही नातं नसणारा, म्हणजे पैशाचे कुठलंही नातं नसणारा, तो ह्या गोष्टीपासून फार अनभिज्ञ असतो, त्याला माहिती नसते नेमकं त्याच्यासाठी काय वाढून ठेवलेलं आहे. मग ज्यांना ते कळतं त्यांची जबाबदारी आहे की आपल्या सर्वसामान्य लोकांपर्यंत या संदर्भात माहिती देणे. मित्रांनो, आज या अर्थसंकल्पावर आपण चर्चा करणार आहोत आणि आपल्या सोबत आहे डॉक्टर पी एस कांबळे सर. पी एस कांबळे सर हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथून आपल्यासोबत जोडलेले आहेत आणि अर्थशास्त्र विभागाचे सर प्रमुख आहेत. सर, MNTच्या वतीने स्वागत. दरवर्षीप्रमाणे जसा अर्थसंकल्प येतो, सादर केला जातो, त्याचं ब्राह्मण बनिया मीडियामध्ये विश्लेषण केलं जातं, पत्रकारितेमध्ये त्याच्यावर चर्चा केली जाते. बहुजन मात्र जो गावखेड्यात वस्तीवाड्यावर आहे तो कोसो दूर असतो, त्याला फारसी त्याला त्या संदर्भात माहिती नसते, जाणीव नसते आणि नेमकं याच्यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे त्यापासून अनभिज्ञ समाजाला आपल्या सोप्या आणि सहज अशा भाषेमध्ये हा अर्थसंकल्प काय आहे, त्यांच्यासाठीही काय आहे, हे आपल्याला या ठिकाणी प्रस्तुत करायचं आहे. मित्रांनो, आपल्या माहितीसाठी सांगतोय की सर विविध विषयावर MNT चॅनलवर येतातच, त्याचबरोबर आजपर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा सरांची अनेक व्याख्यानं झालेली आहेत आणि सहज आणि सोप्या भाषेत सांगण्याची सरांची जी हातोटी आहे, सरांकडे जी कला आहे, म्हणूनच आपण सरांना या ठिकाणी बोलावलेलं आहे. पुन्हा एकदा सर, आपले आणि प्रेक्षकांचे आभार. काल जो अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला, मी सुरुवातीला सांगितलंय की भाजपच्या व्यतिरिक्त फार कोणी त्याला पोचपावती दिलेली नाही आहे. बऱ्याच जणांनी प्रश्न केलेले आहेत की 2047 हा जो त्यांनी कालखंड सांगितलेला आहे, 2047 पर्यंतचा जो उच्चांक सांगितलेला आहे की आपण अशा उद्देश अशा बिंदूला आपण गवसणी घालू की जिथे आपण एकूणच जगाच्या तुलनेमध्ये आपलं एक महत्वाचं स्थान असेल. मुळात एक आपण अर्थशास्त्राचे अभ्यासक म्हणून या अर्थशास्त्राकडे, या संकल्पाकडे कसं बघताय, आपलं काय मत आहे याविषयी थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगा. पहिल्यांदा मी MNT चॅनलला, मराठीला खूप मनापासून धन्यवाद देतो. एका महत्वाच्या विषयावरती चर्चेचं आयोजन आज केलेलं आहे आणि निश्चितपणे ही चर्चा सर्वांपर्यंत पोहोचेल, त्यांना आवडेल आणि ती विचार करायला लावेल असं मला अत्यंत प्रामाणिकपणे वाटतं. सार्वजनिक अंदाजपत्रक म्हणजे सरकारचं अंदाजपत्रक फार महत्वाचं असतं. जगातल्या कुठल्याही देशामध्ये विकासाचं धोरण निश्चित करून त्याची कार्यवाही केली जाते. त्या विकासाच्या धोरणाचा एक महत्वाचा भाग म्हणजे ज्याला आपण अंदाजपत्रकी धोरण असं म्हणतो किंवा राजकोषी किंवा राज्यवित्तीय धोरण, फिस्कल पॉलिसी किंवा बजेटरी पॉलिसी असं म्हटलं जातं. आता नुकताच माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्र सरकारचा 2024-25 साठीचा अर्थसंकल्प सादर केला. या संकल्पनाचा जो आधार आहे या अर्थसंकल्पाचा, तो या अर्थसंकल्पाचा आधार जर आपण बघितला तर या आधारामध्ये साधारणतः विकासाची तत्व काय असतील, विकासाचा मंत्र काय असेल,
शाश्वत किंवा चिरंतन विकास आपल्याला कसं साध्य करता येईल. त्यानंतर 2047 पर्यंत आपल्याला विकसित भारत आपल्याला कसं साध्य करता येईल. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे समावेशित विकास. तर आपण सामाजिक समावेशक असं म्हणतो. तो सामाजिक समावेशिक विकास आपल्याला कसा आवश्यक आहे, कसा आपल्याला साध्य करता येतो, याचा विचार प्रामुख्यानं या अंदाजपत्रकामध्ये केलेला आहे. म्हणजे 2047 म्हणजे भारत विकसित होऊ शकेल, भारत चिरंतन किंवा शाश्वत होऊ शकेल आणि भारत समावेशिक होऊ शकेल, हा या अंदाजपत्रकाचा आधार आहे किंवा तत्व आहे, पाया आहे, फाउंडेशन आहे, असं आपल्याला म्हणता येईल. या चौकटीमध्ये जेव्हा आपण या अंदाजपत्रकाचं विवेचन विश्लेषण करतो, त्यावेळेला आपल्याला या अंदाजपत्रकाचं वास्तव आपल्याला कळायला लागतं. काय तरतुदी केलेल्या आहेत आणि काय अपेक्षित आहे. आणि म्हणून हा अंदाजपत्रक जरी विकसित भारत 2047, चिरंतन किंवा शाश्वत विकास आणि समावेशिक विकास या दृष्टीनं जरी प्रयत्न करण्याचा किंवा मार्गक्रमण करण्याचा प्रयत्न करत असला, तरी यामध्ये नेमका अंतर्भूत काय केलेला आहे, समाविष्ट काय केलेलं आहे, ते विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. आता विकसित भारत 2047 पर्यंत जे आपल्याला साध्य करायचं आहे, ते साध्य करण्यासाठी हे अर्थसंकल्प, हा अर्थसंकल्प असा म्हणतो की सगळ्यांचा विकास करून आपल्याला हे साध्य करता येईल. देशातली लोकसंख्या, लोकशाही आणि जी विविधता आहे, आपण विविधतेत एकता असं म्हणतो, या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपल्याला 2047 पर्यंत प्रगत देश, विकसित देश म्हणून आपल्याला त्याचा उदय करायचा आहे, ते निर्माण करायचं आहे. अशा प्रकारचा विचार यामध्ये आपल्याला दिसतो. आता हे करत असताना मग आपल्याला हे बघावं लागतं की या अंदाजपत्रकामध्ये सामाजिक समावेशक विकासासाठी काय केले, काय तरतुद्या आहेत, काय पाहिजे होत्या, चिरंतन किंवा शाश्वत विकासासाठी काय केलंय, काय करायला पाहिजे, काय राहून गेलं, आणि मग शेवटच्या टप्प्यामध्ये अजून काय सुधारणा करणं उपयुक्त ठरू शकेल, गरजेचं ठरू शकेल, ते समाजाच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं हिताचं ठरू शकेल, याचा विचार आपल्याला त्या अनुषंगानं करता येतो. आता समावेशक विकासाचा प्रयत्न यामध्ये जेव्हा आपण बघतो, त्यावेळेला काय केलेलं आहे, तर पायाभूत सुविधांचा विकास करण्याचा मानस यामध्ये आहे. यामध्ये भौतिक पायासुविधा, रस्ते, वाहतूक, दळणवळण, डिजिटल म्हणजे इंटरनेट वगैरे, मोबाईल फोन या गोष्टी, आणि सामाजिक सुविधा, ज्याला सोशल इन्फ्रास्ट्रक्चर असं म्हटलेलं आहे. यामध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचं पाणी, घर यांचा समावेश आहे. आता यामध्ये प्रामुख्यानं हे जे डिजिटल आभासी जे पायाभूत सुविधा आहेत, या माध्यमातून वित्तीय समावेशन करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि वस्तू आणि सेवा कर जो आहे, त्याचा पाया आणि त्याची खोली वाढवण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे. वित्तीय क्षेत्रामध्ये बचती, कर्ज आणि गुंतवणूक पूर्वपदावर कसं येऊ शकेल, त्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जागतिक भांडवल आणि वित्तीय सेवा अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं कशा उपयुक्त ठरू शकतील, विकसित होऊ शकतील, या अनुषंगानं प्रयत्न यामध्ये केलेला आहे. भाववाढ नियंत्रणासाठी प्रयत्न करत असतानाच अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये देशातला जे राज्य आहेत, जे भौगोलिक क्षेत्र आहेत, ती भौगोलिक क्षेत्र कशी समाविष्ट होऊ शकतील आणि विकासामध्ये योगदान देऊ शकतील, असा प्रयत्न करणं यामध्ये अपेक्षित आहे किंवा यामध्ये त्याचा विचार आहे असं आपल्याला दिसतं. साधारणतः जगाच्या विकासाशी तुलना करता वृद्धी दराशी, ज्याला आपण स्थूल देशांतर्गत वृद्धी दर असं म्हणतो, ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, या स्थूल देशांतर्गत विकासामध्ये जगाचा जो विकासाचा दर आहे, तो साधारणतः 5% खाली आहे.
आणि आपला दर मात्र साधारणतः 6.5% आहे. म्हणजे आपण वर आहोत आणि जगाचा वृद्धी दर आणि आपला वृद्धी दर यातलं अंतर वाढत चाललेलं आहे असं आपल्याला यामध्ये दिसतं. समावेशक विकासासाठी गरीब कल्याण योजना ही राबवली जात आहे. हे अंदाजपत्रक असं म्हणते की गरिबाचं कल्याण म्हणजे देशाचं कल्याण. थेट लाभ स्थलांतर जे आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, यासाठी 2.7 लाख कोटी रुपयांची बचत झाली असं या अंदाजपत्रकाचं म्हणणं आहे. जवळपास 5 कोटी गरीब बहुआयामी गरिबीतून बाहेर पडले असं त्यांचं म्हणणं आहे. आणि प्रामुख्यानं पंतप्रधान निधीमधून 78 लाख जे स्टॅम्प वेंडर, जे स्ट्रीट व्हेंडर्स आहेत, त्यांना मदत दिली असं त्यांचं म्हणणं आहे. यामध्ये अंदाजपत्रक असं म्हणते गरिबीचं प्रमाण 55% वरून 11% पण कमी झालेलं आहे असं हे अंदाजपत्रक म्हणतं. आपल्याला माहित आहे की भारत हा तरुणांचा देश आहे आणि भारत हा तरुणांचा देश असल्यामुळं तरुणासाठीच्या तरतुदी यामध्ये असणं अपेक्षित आहे. त्यामध्ये 4 कोटी तरुणांना कौशल्य मिळवून देणं, जे संयोजक आहेत या संयोजकांना प्रेरणा प्रोत्साहन देणं. त्यांनी 43 कोटी संयोजकांना कर्ज पुरवठा केला पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर त्यांनी कौशल्य प्रदान करण्यासाठी IIT, AIMS युनिव्हर्सिटीज यांची संख्या आम्ही वाढवलेली आहे. अशा प्रकारचं समावेश यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या अंदाज असं म्हणते की शेतकरी हा अन्नदाता आहे आणि अन्नदाता असल्यामुळं त्याचा विकास करणं आवश्यक आहे. म्हणून 11 कोटी शेतकऱ्यांना PM किसान अंतर्गत आर्थिक मदत केली आहे असं यांचं म्हणणं आहे. आणि 4 कोटी शेतकऱ्यांना विम्याचा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे. 1361 बाजारपेठा ई-नामशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि जवळपास 3 लाख कोटी आर्थिक व्यवहार झालेत असं यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तांदळाचे आणि गव्हाचं संकलन मोठ्या प्रमाणावरती वाढवलेलं आहे असं हे अंदाजपत्रक सांगतं. आणि सामाजिक समावेशक विकासाचा भाग म्हणून स्त्रियांच्या विकासाकडे लक्ष देण्याचा प्रयत्न यामध्ये हे अंदाजपत्रक करणार आहे येत्या भविष्यामध्ये असं दिसतं. यामध्ये मुद्रा योजनेअंतर्गत स्त्री उद्योजकांना कर्ज पुरवठा, उच्च शिक्षणातला सहभाग वाढवणं, तंत्रज्ञान विषयक शिक्षणातला सहभाग वाढवणं, त्यानंतर बचत गटाच्या माध्यमातून लक्षाधीश बनवणं आणि स्त्रियांचा कामातला जो दर आहे तो वाढलेला आहे 37% असं या अंदाजपत्रकाचं मत आहे किंवा या अंदाजपत्रकामध्ये त्याचा समावेश आहे असं आपल्याला म्हणता येईल. समावेशक विकासामध्ये अजून प्रामुख्याने जे काही महत्वाचे जिल्हे आहेत त्या महत्वाच्या जिल्ह्यात त्याला ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट असं म्हटलेलं आहे, त्याचा विकास करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. आणि त्यामध्ये स्त्रियांना काही लस उपलब्ध करून देणं, स्त्रियांना त्यांचा जीवन ज्योतीचा विम्याचा लाभ उपलब्ध करून देणं, आरोग्य विषयक मध्ये कॅन्सरची लस उपलब्ध करून देणं, अंगणवाडी आणि पोषण आहार उपलब्ध करून देणं, लसीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणं, आयुष्यमान भारतचा लाभ हा आशा आणि अंगणवाडी कामगारांना लागू करून देणं, अशा प्रकारच्या तरतुदी सुद्धा यामध्ये करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. समावेशक विकासाचा भाग म्हणून प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आता 2 कोटी घरांची संख्या वाढवली जाणार आहे आणि यामध्ये मध्यम वर्गीय कुटुंबांना सुद्धा त्याचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. G20ची जी परिषद आपल्या देशामध्ये झाली त्याचा लाभ म्हणून इथला पर्यटन व्यवसाय विकसित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे निधी आहे ती खर्चाची तरतूद जवळपास 80,771 म्हणजे 1,000 कोटी रुपयांनी वाढवलेली आहे अशी तरतूद इथं आपल्याला दिसते. या काही महत्वाच्या गोष्टी प्रामुख्यानं समावेशक विकासाच्या अनुषंगानं यांची तरतूद केलेली आहे असं आपल्याला दिसतं. आता शाश्वत विकासासाठीच्या तरतुदी काय आहेत
यामध्ये 2070 पर्यंत आपलं कार्बन उत्सर्जन शून्य कसं होऊ शकेल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये सीएनजी, पीएनजी, बायोगॅस यासारख्या अ, इंधनाचा, ऊर्जेचा वापर केला जाणार आहे. सौर ऊर्जा विकसित किंवा प्रगत करण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे. इलेक्ट्रिकल बसेस, इलेक्ट्रिकल वाहनं यांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आणि बिगर पेट्रोल, डिझेल, ऑइल ही जी ऊर्जा आहे त्याच्या व्यतिरिक्त ती ऊर्जा जवळपास 44% विकसित करण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे, असं हे अंदाजपत्रक म्हणतं. यामध्ये एलपीजीचा वापर, एलईडी बल्बचा वापर, ट्यूबलाईटचा वापर, उजालाचा वापर, स्ट्रीट लाईटचा वापर असे काही कार्यक्रम या अंतर्गत राबवण्याचा प्रयत्न हे अंदाजपत्रक करणार आहे किंवा तशा प्रकारचा मानस या अंदाजपत्रकाचा आहे असं आपल्याला दिसतं. आता 2047 मध्ये जे आपल्याला विकसित भारत साध्य करायचा आहे, तो विकसित भारत साध्य करण्यासाठी प्रामुख्यानं हे जे अंदाजपत्रक आहे ते पायाभूत सुविधा, या पायाभूत सुविधांमधली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधाच्या माध्यमातून विकसित भारत साध्य करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. यामध्ये रेल्वे, यामध्ये पीएम गतिशक्ती यासारख्या योजनांचा वापर केला जाणार आहे. परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे. उड्डाण योजनेच्या माध्यमातून हवाई वाहतूक सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि मेट्रो आणि नमो भारत यासारख्या रेल्वेचा विकास करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या अंदाजपत्रकाचं वैशिष्ट्य म्हणजे भांडवली खर्चामध्ये वाढ केलेली आहे. ती जवळपास 10% 12% एकूण खर्चाच्या वाढ केलेली आहे आणि थेट परकीय गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न हा 298 वरून 596 कोटी रुपयांपर्यंत केला जाणार आहे. भौतिक पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. रस्ते किती वाढले, वाहतूक सेवा किती वाढली, वीज रेल्वे किती वाढली, विमान सेवा किती वाढली, एअरपोर्ट किती वाढले याची काही आकडेवारी सुद्धा यामध्ये देण्याचा प्रयत्न हा त्यांनी केला आहे. या प्रगत भारतासाठी ते शेती आणि अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासाकडे प्रामुख्यानं प्रयत्न करणार आहेत आणि यासाठी प्रामुख्यानं खाजगी आणि सार्वजनिक गुंतवणूक यामध्ये वाढवणं, यामध्ये नॅनो डीएपीची उपलब्धता करून देणं की जे हवामानाला सुसंगत आहे असं या अंदाजपत्रकाचं मत आहे. तेलबिया उत्पादन वाढवण्यासाठीचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे. दुग्ध व्यवसाय वाढवण्यासाठीचा प्रयत्न केला जाणार आहे आणि मत्स्य व्यवसाय जी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आहे त्याच्या माध्यमातून मत्स्य व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे. आणि अशा पद्धतीनं आणि त्याचबरोबर सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आहे, ते सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग हे प्रामुख्यानं यामध्ये विकसित करण्यासाठी, प्रगत करण्यासाठीचा प्रयत्न हा केला जाणार आहे असं आपल्याला दिसतं. या अंदाजपत्रकामध्ये कर रचनेमध्ये फार काय बदल केलेला नाही, पण काही कर सवलती उद्योग व्यवसायांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न, त्यांच्या मुदती वाढवण्याचा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये केल्याचं दिसतं, असं एकंदरीत हे अंदाजपत्रक आहे. आता साधारणतः वेगवेगळ्या खात्यांवरती जो खर्च आहे त्या खर्चाची तरतूद कशी करण्यात आलेली याची एक चर्चा या अनुषंगानं, याचा एक आढावा या अनुषंगानं घेणं आवश्यक आहे. या अंदाजपत्रकामध्ये संरक्षणावरचा जो खर्च आहे तो संरक्षणावरचा खर्च हा वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 2023-24 ला 2,38,049 कोटी रुपये एवढा खर्च होता. तो 24-25 मध्ये 2,39,762 म्हणजे जवळपास 1,000 कोटी रुपयांनी तो वाढवलेला आहे. मात्र अनुदानावरचा खर्च यामध्ये कमी केलेला आहे. यामध्ये खतांवरचं अनुदान, यामध्ये अन्न वरचं अनुदान, पेट्रोलवरचं अनुदान हे मात्र कमी केलेलं आहे. खतांवरचं अनुदान आहे ते 1,88,894 कोटी रुपये होतं, ते 1,64,000 केलेलं आहे. अन्नासाठीचं जे अनुदान आहे ते 2,12,332 होतं, ते 2,52,250 पर्यंत केलेलं आहे, म्हणजे जवळपास 10,000 कोटी रुपयांनी ते कमी केलेलं आहे.
आणि पेट्रोलचं अनुदान 12,240 कोटी रुपये गेल्या वर्षी ते 11,995 पर्यंत कमी केलेलं आहे. मात्र शेती आणि संलग्न व्यवसायाच्या विकासावरती तरतूद वाढवलेली आहे. 1,40,533 कोटी रुपयावरून 1,46,819 कोटीपर्यंत वाढवलेली आहे. व्यापार आणि उद्योगावरची तरतूद ही 4,73,050 कोटी रुपयावरून 45,998 कोटी रुपयांपर्यंत वाढवलेली आहे. शिक्षणावरच्या खर्चाची तरतूद 1,08,878 कोटी रुपयावरून 1,24,738 कोटी रुपयांपर्यंत वाढवलेली आहे. ऊर्जेवरचा खर्च 54,989 वरून 76,302 पर्यंत वाढवलेला आहे. आरोग्यावरचा खर्च 79,221 कोटी रुपयाहून 90,171 पर्यंत वाढवलेला आहे. तसंच ग्रामीण विकासावरचा खर्च वाढवलेला आहे. सामाजिक कल्याणावरचा 46,741 वरून 56,501 म्हणजे 10,000 कोटी रुपयांचा खर्च वाढवलेला आहे. राज्यांना पाठवायची रक्कम, स्थलांतरित रक्कम वाढवलेली आहे जवळपास 10,000 कोटी रुपयांनी. वाहतूक, दळणवळण, ग्रामीण नागरी विकास याच्यावरती तरतूद ही वाढवलेली आहे असं आपल्याला दिसतं. हे एकंदरीत सगळं बघितल्यानंतर या अंदाजपत्रकाचं आपण मूल्यमापन करत असताना आपल्याला असं दिसतं की या अंदाजपत्रकामध्ये फार अशा आकर्षक घोषणा, लोकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा अशा दिसत नाहीत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या अंदाजपत्रकामध्ये वर्णनात्मक अंदाजपत्रकाचा आधार घेतलेला आहे की आपल्याला 2047 पर्यंत विकसित भारताकडे जायचं आहे, आपला शाश्वत विकासाकडे जायचं आहे, आपल्याला समावेशक विकासाकडे जायचं आहे. पण त्यासाठी सखोल आणि व्यापक तरतुदींची गरज आहे. त्याचा मात्र या धोरणामध्ये अभाव असल्याचं दिसतं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काही उपक्रमांवर, काही कार्यांवर, काही योजनांवर, प्रोग्रामवर निश्चितपणे खर्चाची तरतूद वाढवलेली आहे. पण ती तरतूद ही मर्यादित प्रमाणावरती वाढल्याचं एक चित्र आपल्याला या अनुषंगाने दिसतं. यामध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेवरची तरतूद त्यांनी वाढवलेली आहे, चांगल्या प्रमाणावरती वाढवलेली आहे. हे जर वगळलं तर रोजगार निर्मितीचा खास अशा प्रकारचा कार्यक्रम यामध्ये दिसत नाही. औद्योगिक विकासाकडे फार लक्ष याच्यामध्ये दिसत नाही. कारण आपल्याला 2047 पर्यंत जर आपल्याला विकसित भारताकडे जायचं असेल तर विकसित भारताकडे जात असताना आपल्याला औद्योगिक विकास याकडे जायला पाहिजे. पायाभूत सुविधांचा विकास म्हटलेला आहे, पण जेवढ्या तरतुदी, जेवढी व्यापकता, जेवढी खोली असणं अपेक्षित आहे ते मात्र इथं झालेलं नाही किंवा केलेलं नाही असं एक चित्र इथं आपल्याला दिसतं. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे शेती आणि संलग्न व्यवसायाला थोडंसं त्यांनी महत्व दिलेलं आहे, पण सखोल जलसिंचन सुविधा, विपणन व्यवस्था, प्रक्रिया उद्योग याकडं किंवा नवनवीन तंत्रज्ञान याचा फारसा समावेश यामध्ये केल्याचं आपल्याला दिसत नाही. शिक्षण, आरोग्य यावरच्या तरतुदी वाढवलेल्या आहेत, पण यामध्ये प्रामुख्यानं रोजगार निर्मितीचा प्रश्न महत्वाचा आहे, गरिबीचा प्रश्न महत्वाचा आहे. गरिबी 80 कोटी लोक गरीब आहेत असं आपण म्हणतो. मग त्या गरीब लोकांना अन्नधान्य पुरवणं हे आवश्यक आहे, ही त्यावेळची गरज आहे. पण तेवढ्यावरती ते गरिबीतून बाहेर पडतील असं नाही, कारण त्यांना उत्पन्न मिळवण्याची साधनं, व्यवसायाची साधनं, रोजगाराची साधनं हे उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. तसा प्रयत्न यामध्ये दिसत नाही. आणि 2030 पर्यंत आपल्याला चिरंतन विकासाची उद्दिष्ट साध्य करायचे आहेत. संयुक्त राष्ट्र संघानं त्याच्या सगळ्या सभासद राष्ट्रांना ही उद्दिष्ट निश्चित करून दिलेली आहेत आणि ती साध्य करायची आहेत. मग ती शून्य गरिबी आपण कशी साध्य करणार? अन्न सुरक्षितता आपल्याला यामध्ये अपेक्षित आहे, पण आपण अन्नावरचं अनुदान, सबसिडी आपण कमी केलेली आहे. एका बाजूला 80 कोटी लोकांना अन्न पुरवण्याचा प्रयत्न करतो, दुसऱ्या बाजूला सबसिडी मात्र आपण ती कमी केलेली आहे. याचा अर्थ काय कळत नाही. शेतीच्या विकासाकडे आपण लक्ष देत असताना खतांवरचं अनुदान आपण कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे जर बघितलं तर मग थोडंसं हे विकसित भारत उद्दिष्टाला छेद देणार आहे. समावेशक विकासामध्ये सुद्धा शिक्षणासाठी काय कॉन्क्रीट आपण करणार आहोत, आरोग्यासाठी काय कॉन्क्रीट करणार आहोत, किंवा गरिबीच्या निर्मूलनासाठी नेमकं काय करणार आहोत, रोजगार निर्मिती कशी करणार आहोत,
या अंदाजपत्रकामध्ये विषमतेचा कुठं उल्लेख झाला नाही. साधारणतः 91 नंतर प्रामुख्याने गेल्या 5-10 वर्षामध्ये आर्थिक विषमता फार मोठ्या प्रमाणावरती वाढत चाललेली आहे. मग ऑक्सफॅमचा 2023चा रिपोर्ट असेल किंवा 2022चा हा इनइक्वालिटीचा रिपोर्ट असेल, हे सगळं जर बघितलं तर मग इथं आपल्याला आपण विषमतेकडे लक्ष देणार का नाही? का जो काही विकास वृद्धी साध्य होईल, त्याची फळं काही लोकांमध्ये, समाजातल्या काही लोकांमध्येच, गटांमध्येच आपण समाविष्ट करणार का? अशाही प्रकारचा एक प्रश्न या अनुषंगानं निर्माण होतो. विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे या अंदाजपत्रकामध्ये जे सामाजिक ग्रुप आहेत, सोशल ग्रुप्स, त्यामध्ये एस-सी, एस-टी, ओ-बी-सी, एन-टी मायनॉरिटी अशा प्रकारचा उल्लेख यामध्ये कुठं दिसत नाही. आणि नेमकं त्यासाठी कोणते कार्यक्रम आहेत, कोणते उपक्रम आहेत, कोणत्या योजना आपण राबवणार आहोत, याचा उल्लेख यामध्ये कुठं आपल्याला दिसत नाही. म्हणजे हे अंदाजपत्रक थोडंसं वरवर पद्धतीनं भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, अशा प्रकारची एक रूपरेखा, एक प्लॅन देण्याचा प्रयत्न करतं, एक दिशादर्शन करतं. पण प्रत्यक्षामध्ये हे आपण आणणार कसं कार्यवाहीमध्ये, अंमलबजावणीमध्ये, हे मात्र यामध्ये आपल्याला दिसत नाही. गरिबीसाठी हे कार्यक्रम, विषमता निर्मूलनासाठी हे कार्यक्रम, रोजगार आपण ह्यातून एवढा निर्माण करणार आहोत, विकासाचा दर आपण एवढा साध्य करणार आहोत, असं काही दिसत नाही. आणि यावेळेला पहिल्यांदाच असं झालं, की अंदाजपत्रक सादर करण्याच्या पहिल्या दिवशी, आदल्या दिवशी इकॉनॉमिक सर्व्हे, आर्थिक सर्वेक्षण हे पार्लमेंटमध्ये सादर केलं जातं आणि त्यातून अर्थव्यवस्थेची विकासाची स्थिती कशी आहे, सामाजिक विकास कसा आहे, आर्थिक विकास कसा आहे, कोणत्या बाबींवरती आपण आघाड्यांवरती आहोत, कोणत्या बाबींवरती आपण पिछेडीवरती आहोत, याचं आणि कोणते सामाजिक आर्थिक प्रश्न आहेत, कोणते आव्हान आहेत, याची कल्पना त्या आर्थिक सर्वेक्षणातून आपल्याला मिळत असते. मात्र या अंदाजपत्रकामध्ये पहिल्यांदा असं काय झाल्याचं दिसत नाही आणि म्हणून हा अंदाजपत्रक वरवर पाहता चांगलं वाटतं. 2047 विकसित देश, चिरंतन विकास, समावेशक विकास हे वरवर त्याचा आधार चांगला आहे. पण ते साध्य कसं करायचं? कोणत्या दिशेने तिकडे जायचं? कसं आपल्याला विकसित भारताकडे जाता येईल? कसं आपल्याला शाश्वत विकासाकडे जाता येईल? कसं आपल्याला समावेशक विकासासाठी जाता येईल? कोणती धोरणं, कोणते उपाय, कोणत्या योजना, कोणत्या कार्यक्रम आपण राबवणार आहोत आणि त्यासाठी नेमकी अलॉटमेंट, आपण खर्चाची तरतूद कशी केलेली आहे, याचं विवेचन, विश्लेषण यामध्ये आपल्याला फारसं दिसत नाही. निश्चितपणे राज्यकोषी तूट नियंत्रित करण्याचा प्रयत्न यामध्ये केला जाणार आहे, ही चांगली गोष्ट आहे. भांडवली खर्चाचं प्रमाण वाढवलेलं ही चांगली गोष्ट आहे. पण हे सगळं जे आपण विकसित भारत, समावेशक विकास, शाश्वत विकास, ह्यासाठी आपण काय करणार आहोत नेमकं? शेती विकासाकडे कसं बघणार आहोत? औद्योगिक विकासाकडे कसं जाणार आहोत? पायाभूत सुविधांना कसं आपण न्याय देणार आहोत? शिक्षण, आरोग्याचं काय करणार आहोत? स्त्रियांच्या विकासाला नेमकी कोणती दिशा देणार आहोत? अनुसूचित जाती, जमाती, मायनॉरिटी याकडे आपण कसं बघणार आहोत? याचं जे सखोल विवेचन, विश्लेषण पाहिजे, ते मात्र इथं आपल्याला दिसत नाही, असं एक या अनुषंगाने म्हणता येईल. जीवन तुमच्याकडे. जीवन? जी सर, जी. सर, अतिशय महत्वाची माहिती आपण सांगितलेली आहे. आणखी महत्वाचं असं आहे की त्यांनी जे दिवा स्वप्न दाखवलेले आहेत 2047 पर्यंत, काय खरंच हे डेव्हलपमेंट टप्प्याटप्प्याने वाढू शकेल की फक्त हा जुमला आहे किंवा फक्त हे दिवा स्वप्नच समजायचं? हॅलो सर, हॅलो, आवाज येतो का माझा? नेटचा प्रॉब्लेम दिसतो. तर अशा हॅलो. पद्धतीने हा बोला बोला. हा, नाही, प्रश्न माझा हा होता की 2047 ला ही त्यांनी दिवा स्वप्न दाखवलेली आहे. बरोबर. काय हे सहज शक्य आहे का? आपण 2047 ला विकसित भारत असं म्हटलेलं आहे आणि ते साध्य करताना फक्त पायाभूत सुविधांवरती थोडेसे तरतुदी यामध्ये आपल्याला दिसतात. पण एवढ्यावरती ते पुरेसं नाही. आपल्याला औद्योगिक विकास करायला पाहिजे आणि पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीचा फार गुंतवणूक, फार मोठ्या वेगानं विकास करायला पाहिजे आणि तसं ते उद्दिष्ट दिसतं, स्वप्न दिसतं. पण एवढ्या तरतुदींवरून त्याकडे जाणं शक्य आहे असं दिसत नाही. त्यासाठी खूप एक अशी योजना तयार करायला पाहिजे, डिटेलिंग त्याचं करायला पाहिजे. पहिल्या वर्षामध्ये आपण काय करणार, दुसऱ्यामध्ये काय करणार, 47 मध्ये काय होणार, हे डिटेल करावं लागेल.
आणि तशा योजना, तसे कार्यक्रम, तसे उपक्रम आणि मग त्यासाठीच्या तरतुदी, खर्चाच्या तरतुदी आणि त्याची अंमलबजावणी वरवर आपल्याला 2047 ला आपण प्रगत देश, विकसित देश होणं ही फार अवघड गोष्ट आहे, फार कठीण गोष्ट आहे. कारण आपण आता 75 वर्ष ऑलरेडी खर्च केलेली आहे आणि 2047 ला किती वर्ष आहेत, हे जर बघितलं तर ते तशी अवघड गोष्ट नाही. एक ध्येय म्हणून, स्वप्न म्हणून, उद्दिष्ट म्हणून ठीक आहे. पण तेवढ्यावरती ते पुरेसं नाही. ते साध्य कसं करणार? त्याचं मोडस ऑपरेंडी काय असणार? त्याचे डिटेल्स काय असणार? योजना, स्कीम, प्रोग्राम काय असणार? हे त्यामध्ये येणं आवश्यक आहे. त्यासाठी पैसा कसा उभा करणार? खर्च कोणत्या बाबींवरती करणार? कार्यवाही कशी करणार? या गोष्टींची त्यामध्ये नोंद घेणं, अंतर्भूत करणं आवश्यक आहे. ते मात्र यामध्ये दिसत नाही. सर, अनुसूचित जाती जमातीसाठी एक स्पेशल प्लॅन असतो, योजना आखलेल्या असतात. यामध्ये काय वाढून ठेवलेलं आहे या अर्थसंकल्पामध्ये? ह्या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या स्पेशल, त्याला सब प्लॅन असं म्हणतो, त्याचा उल्लेख यामध्ये नाही. आणि त्यासाठी आपण काय तरतुदी करणार आहोत ते नाही. फक्त त्यांनी सेंट्रली स्कीम्स, सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम्स असं म्हटलेलं आहे. आणि सामाजिक कल्याण असं ब्रॉड त्याचं वर्गीकरण, व्यापक वर्गीकरण केलेलं आहे. मग त्यामध्ये एसटी साठी काय, एससी साठी काय, ओबीसी साठी, एनडी साठी काय, मायनॉरिटी काय, असे डिटेल्स यामध्ये काय नाही. सामाजिक कल्याणावरची तरतूद वाढवलेली आहे किंवा सेंट्रली स्पॉन्सर्ड आणि सेंट्रल स्कीम्स अशा त्यांनी केलेल्या आहेत. पण त्यामध्ये नेमकं तुम्ही म्हटलं तसं एससी सब प्लॅन, एसटी सब प्लॅन याचा उल्लेख मात्र या अंदाजपत्रकामध्ये आपल्याला दिसत नाही. आणि त्यामुळे मग त्याला किती वेटेज मिळणार, किती महत्व मिळणार, हा प्रश्न निरुत्तरित राहतो किंवा या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण आहे. असा एक मुद्दा या अनुषंगानं आपल्या पुढे येतो. सर, आणखी एक प्रश्न आहे. शिक्षण हे एक महत्वाचं साधन आहे राष्ट्र विकासाच्या संदर्भात. जर विकास केला किंवा एकूणच मानवाच्या कल्याणासाठी शिक्षणाला प्राधान्यक्रम दिला गेलेला आमच्या महापुरुषांनी सुद्धा. मात्र 2020 आपण जेव्हा 2020 यावर बरीच चर्चा पण केलेली आहे. शिक्षण धोरणाच्या संदर्भात म्हणजे आर्थिक या संकल्पामध्ये, अर्थसंकल्पामध्ये काय बजेट त्यांच्यासाठी स्पेशल काय प्रावधान करण्यात आलं? फार महत्वाचा प्रश्न जीवन तुम्ही विचारला. 2020च्या नवीन शिक्षण धोरणाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. पण दुर्दैवाने या अंदाजपत्रकामध्ये नवीन शिक्षण धोरणाचा उल्लेख नाही. आणि त्यासाठी काही तरतुदींची गरज आहे. कारण नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी खर्च मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. मोठ्या प्रमाणावरती पायाभूत सुविधांची गरज आहे, मोठ्या प्रमाणात शिक्षकांची गरज आहे, मोठ्या प्रमाणावरती बाकीच्या लॅबोरेटरीज वगैरेची गरज आहे, ग्रंथालयाची गरज आहे. आणि नवीन विद्यापीठ, नवीन संस्था निर्माण करणं गरजेचं आहे. पण तसा प्रयत्न या अंदाजपत्रकामध्ये दिसत नाही. या अंदाजपत्रकामध्ये शिक्षणाच्या संदर्भामध्ये फक्त असं म्हटलेलं आहे की गेल्या वर्षापर्यंत शिक्षणाच्या प्रगतीच्या अनुषंगानं काय केलेलं आहे, साधारणतः 2014 ते 13 याचीच फक्त आकडे दिलेले आहेत. पण येत्या 24-25 मध्ये आपण काय करणार आहोत याचा उल्लेख नाही. मग त्याने असं म्हटलेलं आहे की आम्ही IITs वाढवल्या, IIMs वाढवल्या, युनिव्हर्सिटीची संख्या वाढली. पण भविष्यात आपण काय करणार आहोत? कारण 2020चं जे शिक्षण धोरण आहे त्याच्या कार्यवाहीसाठी स्पेशल लक्ष देणं आवश्यक आहे. अधिक खर्चाची तरतूद करणं आवश्यक आहे. आणि दर्जेदार शिक्षण, व्यापक शिक्षण, परवडणारं शिक्षण, समावेशक शिक्षण निर्माण करण्यासाठीचा अजेंडा यामध्ये असणं अपेक्षित होतं. मात्र तसा नवीन शिक्षण धोरणाचा उल्लेख सुद्धा यामध्ये नाही. म्हणजे तुलनेनं याकडे दुर्लक्ष झालेलं आहे असं म्हणता येईल. आणि त्यातून तुम्ही जे म्हटलात की शिक्षण महत्वाचं आहे, की पॉवरफुल मीन्स ऑफ ओव्हरऑल डेव्हलपमेंट, सोशिओइकॉनॉमिक डेव्हलपमेंट असं त्याला म्हटले. फक्त शिक्षणाचा उल्लेख करणं आणि दर्जेदार, सगळ्यांना मिळेल, गुणवत्तापूर्ण यासाठीच्या ज्या प्रयत्नांची, उपायांची, योजनांची, धोरणांची गरज आहे ते मात्र या नाही. आणि खर्चाची तरतूद मर्यादित नवीन शिक्षण धोरणामधल्या तरतुदी प्रत्यक्ष आणताना खर्चामध्ये वाढ अपेक्षित आहे. आणि ती खर्चामध्ये वाढ आपण उपलब्ध करणार आहोत याचा मात्र उल्लेख या अंदाजपत्रकामध्ये दिसत नाही. सर, आणखी एक महत्वाचा प्रश्न आपण शेवटाकडे येतोय. महिलांची संख्या पुरुषाच्या तुलनेत 50% आहे, ज्याला आपण प्रतिशत म्हणूया आपण. आणि या महिलांसाठी
ज्या काही त्यांनी वेगवेगळ्या स्कीम किंवा घराचा पण उल्लेख आहे. नवीन घरं देण्याच्या घोषणा केलेल्या आहेत. महिलांना करोडपती बनवण्याचा त्यांचा कार्यक्रम दिसतोय. प्रश्न असा आहे की हे कुठून येणार आहे? म्हणजे जसे महिलांना 33% आरक्षणाच्या राजकीय प्रतिनिधी संदर्भात जी त्यांची भूमिका आहे, प्रत्यक्ष त्यांच्या कुठल्याही म्हणजे भाजप सोबतच चीच बोलायचं म्हटलं तर त्यांनी महिलांना जे स्थान दिलेलं आहे त्यांच्या संख्येच्या प्रमाणात त्यांना आज लोकसभेमध्ये जर आपण विचार केला तर 12-13% महिला आहेत, 15%च्या आत आहे. आणि असंच कोट्यावधी महिलांना मी कोट्याधीश बनू कसं शक्य आहे? काय ते खरं ठरू शकते का? महत्वाचा प्रश्न जीवन तुमचा आहे. यामध्ये स्त्रियांच्या प्रगतीचा उल्लेख आहे. मात्र जेवढ्या गांभीर्यानं स्त्रियांच्या सबलीकरणाकडे, प्रगतीकडे, विकासाकडे बघायला पाहिजे तेवढं गांभीर्य इथं दिसत नाही. त्यामध्ये काय तरतुदी आहेत? मुद्रा अंतर्गत स्त्रिया उद्योजकांना कर्ज पुरवठा केला जाईल. स्त्रियांचा उच्च शिक्षणातला सहभाग वाढवला जाईल. तांत्रिक कोर्सेसमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवला जाईल. आणि जे बचत गट आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून स्त्रियांना लक्षाधीश केलं जाईल अशा प्रकारच्या काही एवढ्याच तरतुदी आहेत. आणि स्त्रियांचा कामाचा जो सहभाग दर आहे तो वाढत चाललेला आहे. एवढ्या जर तरतुदी सोडल्या तर स्त्रियांच्या संदर्भामध्ये फार काय असं प्रभावी आणि फार काय उल्लेखनीय असं दिसत नाही. खरं म्हणजे स्त्रियांचे अनेक प्रश्न आहेत. त्यांच्या विकासाचे, सबलीकरणाचे अनेक प्रश्न आहेत. अनेक उपायांची, योजनांची, कृतींची, उपायांची अंमलबजावणीची गरज होती. मात्र तशा या धोरणामध्ये ज्या समाविष्ट केलेला आहे, जे अंतर्भूत केलेलं आहे त्यातून ते शक्य होईल असं अजिबात दिसत नाही. आणि त्यामुळं स्त्री विकासाचा नारी शक्ती असं म्हटलेलं आहे, त्याचा उल्लेख आहे यामध्ये. पण त्या नारी शक्तीचा विकास करण्यासाठी, सबलीकरणासाठी, प्रबळीकरणासाठी फार काय उल्लेखनीय तरतुदी इथं आपल्याला दिसत नाहीत. हे मात्र या अनुषंगानं विचारामध्ये घेणं क्रमप्राप्त ठरतं आणि महत्वाचं आहे असं मला वाटतं. सर 3-4 महत्वाचे मुद्दे आपण चर्चेला घेतलेले आहेत. एक म्हणजे महिलाच्या संदर्भात, दुसरा शिक्षणाच्या संदर्भात, एस-सी-एस-टीच्या तरतुदीच्या संदर्भात. आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे, भेडसावतोय, की जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, कारण तो या देशातला महत्वाचा कणा आहे असं म्हणूया. कारण तो राबतोय आणि मग ते त्याला पीक विम्याच्या माध्यमातून सांगितलं गेलं की त्यांना पीक विमा त्याच्यासाठी आम्ही एवढं प्रावधान केलेलं आहे. आणि जेव्हा प्रत्यक्ष आम्ही बघतोय जसं एस-सी-एस-टीच्या निधीच्या संदर्भात जी स्थिती आहे तीच अल्पभूधारक शेतकऱ्याच्या संदर्भातही आहे. त्याच्यावर थोडा प्रकाश टाका सर. म्हणजे गावखेड्यात 1 एकर 2 एकर शेती असणारे खूप शेतकरी असतात, अल्पभूधारक शेतकरी असतात, राबतात. त्यांच्यासाठी ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या ठरतात. म्हणजे त्यांच्यासाठी ज्या योजना, म्हणजे योजनेचा जर विचार केला तर त्यांच्यापर्यंत त्या योजना पोहोचतच नाहीत. किंवा एखादी योजना घ्यायची असेल तर 20-25 कागद त्यांना एकत्र करावे लागतात आणि मग ते हेलपाटे घेतल्यापेक्षा नको रे बाबा, भीक नको कुत्रावर, अशी त्यांची भावना तयार होते. थोडक्यात काय सांगाल? शेवटचा प्रश्न असेल. अन्न जीवन हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी शेतकऱ्याला अन्नदाता असं म्हटलेलं आहे. पण त्या अन्नदात्याच्या प्रगतीसाठी, विकासासाठी जे ठोस पावलं आणि उपाय अपेक्षित होते, ती ठोस पावलं आणि उपाय मात्र यामध्ये आपल्याला दिसत नाही. 2-3च तरतुदी यामध्ये दिसतात की पीएम किसान अंतर्गत 12 कोटी 11.8 कोटी लोकांना आर्थिक मदत केली जाईल असं म्हटलेलं आहे. पीक विम्याचा फायदा हा 4 कोटी शेतकऱ्यांना केला जाईल असं म्हटलेलं आहे. त्यानंतर जे बाजारपेठ आहे त्या ई बाजारपेठाशी जोडल्या जातील आणि आर्थिक व्यवहार त्यातून वाढवले जातील असं म्हटलेलं आहे. आणि तांदूळ आणि गव्हाचं संकलन वाढवलं जाईल असं म्हटलेलं आहे. पण एवढे पुरेसे नाही शेतीच्या विकासासाठी आणि शेतकऱ्याच्या विकासासाठी. कारण इथं जलसिंचनाचा प्रश्न आहे, इथं शेतीच्या विपणनाचा प्रश्न आहे, योग्य भावाचा प्रश्न आहे, पुन्हा अवजारांचा प्रश्न आहे, आधुनिक शेतीचा प्रश्न आहे, अशा अनेक प्रश्न आहेत. आणि मुख्य म्हणजे 2030 पर्यंत
आपल्याला जे अन्न सुरक्षित आहे, त्या अन्न सुरक्षिततेचा प्रश्न सोडवण्यासाठी अन्नधान्याचं उत्पादन वाढवणं अत्यंत गरजेचं आणि महत्वाचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती तुम्ही जसं म्हटलात, की जेवढं लक्ष शेतकऱ्यांकडं, शेतीकडे देणं अपेक्षित आहे. इथं शेतकऱ्यांच्या आत्महत्याचा प्रश्न आहे. इथं योग्य मालाचा प्रश्न आहे, विपणनाचा प्रश्न आहे, जलसिंचन सुविधांचा प्रश्न आहे. असे अनेक प्रश्न आहेत, पण त्यांचा उल्लेख मात्र इथं फार काही दिसत नाही. एक म्हणजे कर्ज पुरवठा करणं पीएम किसान योजनेअंतर्गत, अ, पीक विम्याची मदत देणं पीक विम्याअंतर्गत आणि ज्या शेतीच्या बाजारपेठा आहेत, त्या ई-नामशी जोडणं, म्हणजे इलेक्ट्रॉनिक बाजारपेठाशी जोडणं, एवढाच त्यामध्ये उल्लेख आहे. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांसाठी फार काय लक्ष देणं किंवा गांभीर्याने घेणं गरजेचं होतं. ते मात्र या अंदाजपत्रकामध्ये दिसत नाही. कारण आपण भारताची ओळख हा भारत शेतीप्रधान देश आणि तो शेती चालवणारा शेतकरी अन्नदाता म्हटले, पण त्या अन्नदात्याची प्रगती आणि विकास कसा आपण करायचा याचं ठोस धोरण आणि उपाय आणि योजना कार्यक्रम मात्र यामध्ये दिसत नाहीत. हेही आपल्याला विचारामध्ये घेणं आवश्यक आहे. धन्यवाद सर. शेवटचा प्रश्न, प्रेक्षक आपल्याला बघतायत, तेव्हा भविष्याच्या दृष्टिकोनातून तुमच्या डोक्यात असलेला एक वेगळा असा अर्थसंकल्प आहे. सरकारकडून काय अपेक्षा असायला पाहिजे होती, शेवटचा प्रश्न. आणि ते करणार नाहीत, काय करतील तो त्यांचा भाग आहे. परंतु जेव्हा तुम्ही एक भारताची समाज व्यवस्था बघताय, तेव्हा त्यांच्यासाठी काय अपेक्षित असायला पाहिजे होतं? थोडक्यात काय सांगाल, शेवटचा प्रश्न? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. तसं म्हणजे या अंदाजपत्रकामध्ये विषय खूप चांगले मांडलेले आहेत. विकसित भारत, समावेशक विकास, त्यानंतर चिंतन, शाश्वत विकास. पण ते करण्यासाठी ठोस धोरणं आवश्यक आहे. ते करण्यासाठी बाबा या उपायातून आपल्याला प्रगत भारत, विकसित भारत साध्य करता येईल. या धोरणातून आपल्याला हे साध्य करता येईल. काय? समावेशक विकास. या धोरणातून आपल्याला चिरंतन विकास करता येईल. ह्याचा एक धोरणं निश्चित करणं आवश्यक आहे आणि त्याची डिटेलिंग करणं आवश्यक आहे. आणि हे सगळं करताना आपल्याला संविधानाच्या चौकटीमध्ये हे कसं बसवता येईल आणि खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र यांच्या सहभागातून कसे हे साध्य करता येईल आणि खाजगी क्षेत्रावरती नियंत्रण नियमन कसं असू शकेल आणि त्याचबरोबर समावेशक विकासासाठी गरिबी कशी नियंत्रित करता येईल, अ, रोजगार निर्मिती कशी करता येईल, बेकारी कशी नियंत्रित करता येईल, विषमतेचा प्रश्न कसा आपल्याला नियंत्रित ठेवता येईल, याहीकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षणाकडे अजून खूप गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे आणि आरोग्याकडे अजून व्यापक आणि सखोल लक्ष देणं गरजेचं आहे. ह्या जर सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या, आज आपली ओळख मिश्र अर्थव्यवस्था आपण पुसत चाललोय. ती मिश्र अर्थव्यवस्था आपल्याला निर्माण करायला पाहिजे. ती संविधानाने दिलेली आहे. म्हणजे संविधानाच्या चौकटीमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय प्रस्थापित करणारी अंदाजपत्रकीय धोरण आणि विकास धोरण निश्चित करणं आवश्यक आहे आणि त्याची कार्यवाही प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. त्यातून आपल्याला विकसित भारताकडे जाता येईल, शाश्वत विकासाकडे जाता येईल आणि समावेशक विकासाकडे जाता येईल. त्याचा जो आधार आहे तो संविधान असायला पाहिजे आणि खाजगी क्षेत्र, सार्वजनिक क्षेत्र, मिश्र अर्थव्यवस्थेच्या चौकटीमध्ये आपण ते करायला पाहिजे आणि या देशातल्या प्रत्येक घटकाला आपलं चांगलं जीवन जगता येईल याची तरतूद आणि व्यवस्था करायला पाहिजे. त्यातून मग आपल्याला खऱ्या अर्थानं भारताची विकास आणि प्रगती होऊ शकेल आणि 2030 मध्ये जे आपल्याला विकासाची, चिरंतन विकासाची उद्दिष्ट साध्य करायचे आहेत, शून्य गरिबी असेल, उत्तम आहार असेल, आरोग्य असेल, विषमता नियंत्रण असेल, ही उद्दिष्ट आपल्याला साध्य करणं शक्य होईल असं आपल्याला दिसतं, असं म्हणता येईल. धन्यवाद सर. आपण या ठिकाणी आलात आणि सार्वजनिक अर्थसंकल्प सरकारने जो सादर केलेला आहे त्याविषयी आम्हाला सोपे आणि साध्या भाषेमध्ये या अर्थसंकल्प कसा आहे, कोणाच्या हिताचा आहे आणि केवळ रेवड्या वाटण्यासाठी आहे का? कारण प्रश्न असा आहे की SC ST साठी नाही आहे, शेतकऱ्यांसाठी काही त्याच्यात दिसत नाही आहे. तिसरी गोष्ट, महिलांच्यासाठी केवळ घोषणा आहेत. हे सगळे अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून ठेवलेले आपण मुद्दे निश्चितच प्रेक्षकांना ते समजले असतील अशी आपण आशा करूया. पुनश्च एकदा आपले आणि प्रेक्षकांचे आभार व्यक्त. ठीक आहे सर, भेटूया धन्यवाद. उद्या परत एका नवीन विषयासह. धन्यवाद.